Hello and welcome to Professional Career Academy. Today we are going to start first lesson of the mathematics part 2, that is similarity. आज आपण फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिक्स पार्ट 2 चा स्टार्ट करतोय. चॅप्टरचं नाव आहे सिमिलॅरिटी. आता या चॅप्टर मधले कंटेंट्स काय आहेत? अगदी सुरुवातीला आपल्याला रेशो प्रोपोर्शन ही कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. त्यानंतर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, मग याच्याशी रिलेटेड असणाऱ्या प्रॉपर्टीज प्रूव्ह करणार आहोत. त्यानंतर मग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. त्यानंतर मग त्याची ॲप्लिकेशन्स, त्यानंतर सिमिलर ट्रायंगल्स, मग त्यानंतर त्याच्या टेस्ट आणि त्यानंतर थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तर या सगळ्या कन्सेप्ट्स आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत आणि नंतर मग त्याच्याशी रिलेटेड असणारी क्वेश्चन्स प्रूफ हे आपल्याला पाहिजे. ओके, तर आपण आज स्टार्ट करूयात चॅप्टर सिमिलॅरिटी. तर पहा, फर्स्ट कन्सेप्ट रेशो अँड प्रोपोर्शन. आता रेशो प्रोपोर्शन ही कन्सेप्ट तुम्ही अगदी 6-7 स्टँडर्ड पासून पाहत आलेला आहात. रेशो ज्या वेळेस तुम्ही घेता, समजा तुम्हाला क्वेश्चन सांगितला राईट द रेशो ऑफ 5 to 10. काय सांगितलं क्वेश्चन? रेशो ऑफ 5 to 10. मग तुम्ही तो रेशो कसा घेता? 5/10, राईट. 5 1 5, 5 2 10, सिम्पलेस्ट फॉर्म, राईट. जर हीच रेशो जे आहे 5 to 10 आपण म्हटलं, याच ठिकाणी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल दिलं, समजा 10 to 15 हा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. काय सांगितलं? रेशो ऑफ 10 to 15. मग हा रेशो आपण कसा लिहितो? 10/15. डिवाइड करा, सिम्पलेस्ट फॉर्म. 5 2 10, 5 3 15, राईट. हा झाला रेशो. मग याच ठिकाणी जर ए आणि बी म्हटलं तर ते आपण कसं लिहू शकतो? रेशो ऑफ ए टू बी हे जर लिहायचं असेल तर मग आपण ते कसं लिहिणार? रेशो ऑफ ए टू बी. मग हा रेशो आपण कसा लिहिणार? A/B, बरोबर. आता ही जी रेशो आपण लिहिली आहे 1/2, 2/3, A/B, याला न्यूमरेटर डिनॉमिनेटर या फॉर्म मध्ये आपण रिप्रेझेंट केलेलं आहे. आता हेच आपण इज टू मध्ये सुद्धा लिहू शकतो, प्रोपोर्शन मध्ये लिहू शकतो. इज टू च्या फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर ते आपण कसं लिहितो? 1/2 आहे, यालाच आपण कसं लिहितो? 1:2. 2/3, that is equal to 2:3, right? Similarly, A/B, that is equal to A:B, बरोबर. A/B, that is equal to A:B. तर ही जी रेशो आहेत या रेशोला आपल्याला यूज करायचा आहे. रेशो लिहिला म्हणजे आपण काय केलं? डिवायडेशन केलेलं आहे, राईट. फर्स्टचा सेकंडची रेशो, सेकंड टू फर्स्ट अशी क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलेली आहेत. कसं सांगितलं आपण? राईट द रेशो ऑफ फर्स्ट टू सेकंड आणि राईट द रेशो ऑफ सेकंड टू फर्स्ट. आता इथे रेशो ऑफ 5 to 10 म्हणजे फर्स्ट टू सेकंड, 5 to 10, 5 फर्स्ट नंबर, 10 सेकंड. जर तुम्हाला म्हटलं असतं सेकंड टू फर्स्ट तर मग कसं झालं असतं? राईट द रेशो ऑफ 10 to 5 असं होईल ते. आणि मग 10/5, मग 2/1, दॅट इज 2:1. म्हणजे सेकंड टू फर्स्ट म्हटलं तर 2:1 होईल, फर्स्ट टू सेकंड म्हटलं तर 1:2 होईल, राईट. तर ही झाली रेशो कन्सेप्ट. मग रेशो मध्ये आपण ऍक्च्युअल काय केलेलं आहे? तर डिवायडेशन केलेलं आहे, डिव्हिजन आपण केली आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं आणि त्याचबरोबर इज टू मध्ये रिप्रेझेंट केलं. म्हणजेच A/B इज इक्वल टू A:B हे लक्षात ठेवायचं आहे. हे दोन्ही कसे असतात? इक्वल असतात. आणि आता याच रेशोला कन्सेप्टला यूज करायचं आहे आणि ही जी फर्स्ट प्रॉपर्टी आहे ही फर्स्ट प्रॉपर्टी आता आपल्याला प्रूव्ह करायची आहे. प्रॉपर्टी मध्ये काय सांगितलं? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स ही कन्सेप्ट आपल्याला आता प्रूव्ह करायची आहे. ऍक्च्युअल सिमिलॅरिटी या चॅप्टर मधला हा फर्स्ट प्रूफ आहे. अगदी पहिली कन्सेप्ट प्रूफ पासून स्टार्ट होते. आपण प्रूफ याचा घेणार आहोत. तर कन्सेप्ट
पहा स्टेटमेंट काय सांगितलं, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. म्हणजे इथे आपल्याला रेशो घ्यायचा आहे. ठीक आहे, आपण अगोदर जी कन्सेप्ट पाहिलेली आहे रेशो प्रोपोर्शन, आता यामधला रेशो कन्सेप्ट आली आहे. मग रेशो घ्यायचा म्हणजे डिवायडेशन आपण करणार. रेशो कोणाचा घ्यायचा आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, म्हणजे दोन ट्रायंगल घ्यायचे आहेत, त्या दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो घ्यायचा आहे. आणि तो एरियाचा रेशो काय आहे हे प्रूव्ह करायचं, इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. आणि तो बेस आणि हाईट यांच्या प्रोडक्टच्या रेशो एवढा असतो हे आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग इथे सांगताना त्यांनी सांगितलं रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, म्हणजे ऍक्च्युअल आपल्याला ट्रायंगल किती ड्रॉ करायचे, दोन ट्रायंगल ड्रॉ करायचे. ठीक आहे, आता पहा मी दोन ट्रायंगल इथे ड्रॉ करतोय. बरं, असं काही नाहीये की दोन्ही ट्रायंगल हे इक्वल असायला पाहिजेत, ती वेगवेगळ्या लेंथची असू शकतात. त्यांची लेंथ आणि ब्रेथ, लेंथ हाईट या वेगवेगळ्या डायमेन्शनच्या असू शकतात. ठीक आहे, आपण इथे दोन ट्रायंगल ड्रॉ केली आहेत. मग या ट्रायंगल मध्ये बेस आणि हाईट हे आपल्याला इथे रिप्रेझेंट करायचे आहे. वी नो देअर आर 3 साइड्स फॉर एव्हरी ट्रायंगल. प्रत्येक ट्रायंगल साठी 3 साइड्स असणार आहेत. मग ज्या 3 साइड्स आहेत त्याच 3 बेस होतील आणि त्या 3 बेसशी रिलेटेड असणाऱ्या 3 हाईट असणार आहेत. बरोबर, we can draw 3 altitudes for every triangle. Altitudes means height. हाईट आणि बेस ही दोन्ही एकमेकांना कशी असणार आहेत, परपेंडिक्युलर. ठीक आहे, म्हणजेच या प्रत्येक ट्रायंगलसाठी आपण 3 अल्टिट्यूड ड्रॉ करू शकतो, 3 हाईट काढू शकतो. तर त्यातली आपण कुठली एक हाईट काढणार आहोत. तर पहा सुरुवातीला हा ट्रायंगल आपण घेऊया, ट्रायंगल ABC, सेकंड ट्रायंगल PQR. इथे हाईट इथं कुठे आलेली नाहीये, राईट. हाईट जी असणार आहे ती बेसला कशी असणार आहे, परपेंडिक्युलर. म्हणजे तुम्हाला इथे परपेंडिक्युलर लागणार आहे. पहा इथे एक परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केला, इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ओके, फिगर ड्रॉ केल्या. आता त्यानंतर आपल्याला याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. जो पार्ट आपल्याला या फिगरवरनं सांगता येईल, लिहिता येईल, तो पार्ट आपण कुठे लिहिणार, गिवन मध्ये. तर गिवन काय सांगता येईल गिवन मध्ये, देअर आर 2 ट्रायंगल्स, ट्रायंगल ABC, ट्रायंगल PQR. In triangle ABC, BC is base and AD is height. And in triangle PQR, QR is base, PS is height. हा पार्ट आपण इथे गिवन मध्ये लिहू शकतोय. या ट्रायंगल मध्ये बेस कुठला आहे आणि त्यावरती हाईट कुठली आहे. ठीक आहे, तर पहा गिवन इन ट्रायंगल ABC, in triangle ABC, BC is base, AD is height. BC is base and AD is height. AD is height. Similarly, in triangle PQR, in triangle PQR, QR is base. QR is base and PS is height. And PS is height. बेस आणि हाईट हे आपण इथे एक्सप्लेन करू शकतो, लिहू शकतो. मग हे झाल्यानंतर गिवन झालं, त्यानंतर टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. हा पार्ट कुठे असणार, टू प्रूव्ह. टू प्रूव्ह काय येईल, एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, काय कसं प्रूव्ह करणार आहात, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ products of their bases and corresponding heights. Means base into height upon
बेस इंटू हाईट. मग सांगा आता ट्रायंगल एबीसी, बेस बीसी, हाईट एडी मीन्स बीसी इंटू एडी, बीसी इंटू एडी अपॉन क्यूआर इंटू पीएस. हे पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग हे प्रूव्ह करण्यासाठी प्रूफ मध्ये आपल्याला जे प्रूव्ह करायचं त्यामध्ये एरिया पाहिजे, राईट. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. म्हणजे प्रूफ लिहिताना स्टार्ट करताना तुम्हाला एरिया या फॉर्म्युलापासून स्टार्ट करावं लागेल. आता ट्रायंगल कुठल्या टाईपचा आहे त्यानुसार तुम्हाला वेगवेगळी फॉर्म्युले माहित आहेत. जनरल फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सेकंड, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 into product of sides making right angle. If triangle is equilateral triangle, then area of equilateral triangle is equal to √3/4 into side square. Then if three sides are of different lengths, means given triangle is of scalene triangle, then area of triangle is equal to √s into s minus a into s minus b into s minus c. अशी वेगवेगळी फॉर्म्युला आपल्याला माहित आहेत. तर इथे बेस आणि हाईट याच्याशी रिलेटेड असणारा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि तो कोणता आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग या फॉर्म्युला आपण अगोदर लिहून घेऊयात. एरिया ऑफ ट्रायंगल, जनरल फॉर्म्युला, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू, देअरफॉर area of triangle ABC is equal to 1/2 into base BC into height AD, right. 1/2 into BC into AD. Similarly, area of triangle PQR, area of triangle PQR is equal to 1/2 into QR into PS. Okay, number 1, number 2. It is number 1 and it is second. Now divide 1/2. आता आपल्याला काय करायचं, या दोघांची डिव्हिजन, कारण प्रूफ आपल्याला जे काय करायचं आहे त्यामध्ये रेशो पाहिजे. सो डिवाइड 1/2, डिवाइडिंग 1/2, डिवाइडिंग 1/2. फर्स्ट ला सेकंड ने डिवाइड करा. देन वी गेट एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of triangle PQR is equal to 1/2 into BC into AD upon 1/2 into QR into PS. Okay. Here 1/2 will be cancelled. Then remaining, that is equal to BC into AD upon QR into PS and hence prove. प्रूव्ह झालंय BC into AD upon QR into PS. मिळालं. हा झाला आपला पहिला प्रूफ. पुन्हा एकदा आपण याला रिपीट करूया. स्टेटमेंट रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशियो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. नाउ गिवन in triangle ABC, BC is base and AD is height. In triangle PQR, QR is base, PS is height. Then to prove, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC into AD upon QR into PS. Now proof, start from general formula, area of triangle is equal to 1/2 into base into height. Therefore, area of triangle ABC equal to 1/2 into BC into AD. And area of triangle PQR equal to 1/2 into QR into PS. Now divide 1/2. Dividing 1/2, we get area of triangle ABC upon area of triangle PQR equal to 1/2 into BC into AD upon 1/2 into QR into PS. Then 1/2 will be cancelled. That is equal to BC into AD upon QR into PS. तर पहा, हा आपला 10th स्टँडर्डचा फर्स्ट प्रूफ आपण पाहिला. आता यामध्ये जी एरिया आहे, या एरियाला आपण A1 आणि A2 जर कन्सिडर केलं, सपोज
A1 and A2 are areas of two triangles. B1, B2 are their bases, H1 and H2 are their heights. Then in short we can write A1 upon A2. A1 upon A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. A1 upon A2 equal to B1 into H1 upon B2 into H2, where A1 is the area of first triangle, B1 is base and H1 is their height. Similarly, A2 is area of second triangle, B2 is base of the second triangle and H2 is height of the second triangle. Then A1 upon A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. ठीक आहे. तर आता पहा, हा झाला आपला पहिला पार्ट, पहिला प्रूफ. आता यामध्ये असं काही सांगितलेलं नव्हतं की यामध्ये बेस हा दोघांचा कॉमन आहे किंवा इक्वल आहे, किंवा हाईटचंही तसं काही क्लिअर सांगितलेलं नव्हतं त्यांची बेस कॉमन आहे, जसं हाईट कॉमन नाही किंवा बेस कॉमन आहे. म्हणजे बेस आणि हाईट काही कॉमन किंवा इक्वल नसताना हा आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत. आणि आता जर त्यामध्ये बेस कॉमन असेल किंवा इक्वल असेल, त्यानंतर हाईट कॉमन किंवा इक्वल असेल, तर मग याच्याशी रिलेटेड असणारे पुढची जी काही कंडिशन्स आहेत त्यात आपल्याला पाहिजे आहेत. मग त्यामधली फर्स्ट कंडिशन काय सांगितली कंडिशन, इफ हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. म्हणजे काय, जी दोन तुम्ही ट्रायंगल्स घेणार आहात त्या दोन ट्रायंगलची जर हाईट इक्वल असेल, मग कदाचित ती कॉमन असेल, कदाचित इक्वल असतील, कदाचित दोन ट्रायंगल सेपरेट असतील तर त्यांची हाईट इक्वल असेल, अशी कंडिशन असू शकते. किंवा दोन्ही ट्रायंगल त्यांची एकच हाईट दाखवली, कॉमन हाईट दाखवली, असे असू शकेल. मग ह्या दोन्ही कंडिशनचा तुम्हाला आता विचार करावा लागेल. मग आता फर्स्ट कंडिशन, इफ हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, दोन्ही हाईट कशा आहेत, इक्वल आहेत. मग स्टेटमेंट पहा काय झालं. सुरुवातीला बेस आणि हाईट इक्वल नव्हती, कॉमन नव्हती, त्यावेळेस आपण म्हटलं की A1 upon A2 equal to B1 into H1 upon B2 into H2. Now first condition, ratio of areas of two triangles with equal heights is equal to ratio of their corresponding bases. जर त्यांची हाईट इक्वल असेल, if heights of two triangles are equal, then ratio of their area is equal to ratio of their corresponding bases. तर आता आपण हे प्रूव्ह करून पाहूयात. त्यासाठी पुन्हा तुम्हाला दोन ट्रायंगल्स लागणार आहेत. आपण दोन ट्रायंगल ड्रॉ करूयात. फर्स्ट ट्रायंगल, सेकंड ट्रायंगल. ट्रायंगल ABC, सेकंड ट्रायंगल PQR. पुन्हा आपल्याला हाईट लागणार आहे. हाईट आपण ड्रॉ केली आहे. स्टेटमेंट मध्ये काय सांगितलं, त्यांची हाईट कशी आहे, इक्वल आहे. या दोन्ही हाईट्स इक्वल आहेत. ओके. गिवन काय सांगता येईल गिवन मध्ये, जे आपण अगोदर सांगितलं होतं, दोन्ही ट्रायंगलची बेस आणि हाईट आपण सांगू शकतोय. फर्स्ट, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC, BC is base and AD is height. BC is base and AD is height. Similarly, in triangle PQR, in triangle PQR, QR is base and PS is height, and PS is height. And here heights are equal. दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल आहे. यामध्ये आपण असं लिहू शकतो, मग AD is equal to PS. हा पार्ट यामध्ये ऍड झालेला आहे. हाईट्स आर इक्वल. देन काय प्रूव्ह करायचं, देन रेशो ऑफ देअर एरियाज. पार्ट टू प्रूव्ह ratio of their areas means area of triangle ABC upon area of triangle PQR
is equal to ratio of their corresponding bases, that is equal to BC upon QR. We have to prove area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC upon QR. मग हे मिळवण्यासाठी प्रूफ मध्ये जसं आपण अगोदरचा प्रूफ केलाय त्याच वेळेला जायचं आहे. फर्स्ट जनरल फॉर्म्युला, एरिया ऑफ ट्रायंगल is equal to 1/2 into base into height. Therefore area of triangle ABC is equal to 1/2 into BC into AD, and area of triangle PQR is equal to 1/2 into QR into PS. Right? Number 1, number 2. यानंतर आपण काय केलेलं होतं, त्यांचा रेशो घेतलाय, डिवायडेशन केलं होतं. देन डिवायडिंग 1/2, डिवायडिंग 1/2, फर्स्ट लास्ट सेकंड ना डिवाइड करा. काय मिळेल बरं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 into BC into AD upon 1/2 into QR into PS. Cancellation, 1/2 1/2 cancel. Here heights are equal, therefore AD and PS will be cancelled. Right? Reason लिहायचं आहे पुढे, AD equal to PS given. Then remaining part, that is equal to BC upon QR, and hence proof. प्रूव्ह झालंय एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC अपॉन QR. काय स्टेटमेंट होतं, इफ हाइट्स आर इक्वल मीन्स रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स इज इक्वल टू रेशियो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. मग याला आपल्याला A1 A2 B1 B2 या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहू शकणार, इफ A1 and A2 are areas of two triangles, B1 B2 are their bases, H1 and H2 are their corresponding heights. Then if heights are equal means H1 is equal to H2, then heights are equal, H1 equal to H2, then A1 upon A2 is equal to B1 upon B2. लक्षात ठेवायचं आहे, इफ H1 equal to H2 then B1 A1 upon A2 equal to B1 upon B2. ओके, ही झाली फर्स्ट कंडिशन. हाईट इक्वल असेल तर रेशो कोणाच्या प्रोपोर्शन मध्ये आला, बेसच्या. आता दुसरी कंडिशन काय तयार होऊ शकते बरं, जसं हाईट इक्वल असेल तर रेशो प्रोपोर्शन आला बेसच्या, तसं जर बेस इक्वल असेल तर आता आपण ती कंडिशन पुढची पाहूयात. सेकंड कंडिशन, इफ बेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. If base are equals, then statement ratio of areas of two triangles with equal bases is equal to ratio of their corresponding heights. प्रूफ लिहिता येईल तो तुम्ही आता लिहायचा आहे. दोन प्रूफ आपण ऑलरेडी घेतलेली आहेत, त्याच वेळेला आता तुम्ही हा थर्ड प्रूफ लिहू शकताय. जसं आपण तिथे हाईट इक्वल घेतला तसं तुम्ही काय करायचं आहे, बेस इक्वल घ्यायचा आहे. आणि बेस इक्वल घेतला तर रेशो आपोआप कोणाच्या प्रोपोर्शन मध्ये येणार आहे, हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये येणार आहे. 1/2 कॅन्सल होईल आणि त्याचबरोबर इथे बेस इक्वल असल्यानं बेस सुद्धा कॅन्सल होतील, तर आपल्याला मिळून जाईल आन्सर त्यांचा रेशो हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये असतो. म्हणजे काय, जर तुम्ही दोन ट्रायंगल ड्रॉ केली, ट्रायंगल ABC, सेकंड ट्रायंगल PQR, इथे हाईट आपल्याला पाहिजे, AD परपेंडिक्युलर घेतला, इथे PS. मग गिवन मध्ये काय येईल, इन ट्रायंगल ABC, BC इज बेस, AD इज हाइट. इन ट्रायंगल PQR, QR इज बेस, PS इज हाइट. And here base are equal means BC is equal to QR. Then to prove area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to AD upon PS. Right? Have to prove. मग जर प्रूफ लिहिणार असाल तर प्रूफ कसा स्टार्ट होईल, फर्स्ट एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 into base into height.
then area of triangle ABC equal to 1 by 2 into BC into AD, and area of triangle PQR equal to 1 by 2 into QR into PS, first, second. Then dividing 1 by 2, then we get area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to 1 by 2 into BC into AD upon 1 by 2 into QR into PS. 1 by 2 cancel, then BC and QR will be cancelled. Then remaining part, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to corresponding heights, means AD upon PS, right? आणि हेच A1 A2 च्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर इथे काय इक्वल आहे, बेस इक्वल आहे, मीन्स इफ B1 इज इक्वल टू B2, if B1 equal to B2, then A1 upon A2 is equal to H1 upon H2. तर या दोन्ही कंडिशनचा आपल्याला पाठ लागणार आहे. तर पहा, आजच्या या लेक्चर मध्ये आपण 3 प्रूफ पाहिले आहेत. म्हणजे ऍक्च्युअली एकच प्रूफ आहे, पुढे 2 कंडिशन्स दिलेले आहेत. फर्स्ट, A1 upon A2 equal to B1 into H1 upon B2 into H2. त्यानंतर सेकंड मध्ये इफ H1 equal to H2, then A1 upon A2 equal to B1 upon B2. And second condition, if B1 equal to B2, then A1 upon A2 equal to H1 upon H2. ओके, तर झालेला हा पार्ट पुन्हा एकदा तुम्ही लिहून याची प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू